मुंबईत लहान थोरांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेली राणीच्या बाग, या राणीच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि गर्दीचं केंद्राचं आकर्षणाचं केंद्रबिंदू जे आहे तो हा वाघ आपल्याला समोर पाहायला मिळतोय। कारण की राणीच्या बागेमध्ये अनेक मोठमोठे पशु पक्षी प्राणी आहेत, परंतु वाघ बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या वाघ बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात जरी चित्र असलं तरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाघ जो आहे तो या ठिकाणी जी राणीच्या बागेच्या वतीनं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जी पाण्याची खास त्याच्यासाठी सुविधा केलेली असते, या पाण्याच्या आजूबाजूला फिरकताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठमोठे इमारती ज्या आहेत त्या इमारती मुंबईमध्ये असलेल्या पाहायला मिळतात, परंतु इमारतीच्या मध्यभागी भायखळ्यामध्ये जे आहे ती संपूर्ण राणीची बाग वसलेली आहे। राणीच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात हे पर्यटक जे आहेत त्या पर्यटकांनी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। डॉक्टर अभिषेक साटम आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, मोठ्या प्रमाणात राणीच्या बागेमध्ये गर्दी केलेली आहे, ज्या पद्धतीने वाघ बघण्यासाठी जरी गर्दी केली असेल तरी देखील इतर प्राणी बघण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, कशा पद्धतीने नियोजन आहे काय सांगाल? इथे आपलं व्यवस्थितपणे सिक्युरिटी मॅनेज केलेली असते, त्याच्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे 30-40 हजार लोक एका दिवशी येत असतात आणि हे मुंबईतलं सर्वात आकर्षणाचं ठिकाण आहे। आत्ताच नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र टुरिझमच्या लिस्टमध्ये राणीची बाग ही 2 नंबरला होती, त्यामुळे तुम्ही समजू शकता की पर्यटकांचं ओघ किती आहे या जागेला। त्यामुळे तशा पद्धतीने सुसज्ज CCTV यंत्रणा, सिक्युरिटी याची संपूर्ण मॅनेजमेंट आपल्याकडे केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं की आता थोडासा उन्हाळा सुरू झाला आहे, तर हे मुंबईतलं एकमेव असं ठिकाण आहे सेंट्रल मुंबईमधलं जिथे तुम्हाला 6000पेक्षा वेगवेगळी इथे झाडं आहेत। इथे वेगळ्या प्रकारचा थंडावा मिळतो, एक वेगळं सुदिंग नेचर निसर्गाच्या सानिध्यात लोकांना फेरफटका मारता येतं आणि त्याचबरोबर हे वन्यजीवसुद्धा बघता येतात। तर त्यामुळे लोकांचा ओघ खूप असल्यामुळे आपण नियोजनबद्ध याची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे। उन्हाळा सुरू झाला आहे, उन्हाळा सुरू झाल्यानंतर अनेक लहान मुलांना सुट्ट्या मिळतात किंवा गावावरून लोक येतात, ते लोक मोठ्या प्रमाणात राणीच्या बागेला भेट देण्यासाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मार्च, एप्रिल, मे या दिवसांमध्ये होतो। तर या दिवसांमध्ये गर्दीच्या वेळेस काय काय नियोजन केले, जरी लोकांसाठी नियोजन केलं असेल, पर्यटकांसाठी नियोजन केलं असेल, तर त्यावेळेस प्राण्यांची देखील विशेष काळजी घेतली जाते महानगरपालिकेकडून, ती कशा पद्धतीने काळजी घेतली जाते? प्राण्यांसाठी जसं तुम्ही बघितलात की आत्ता जे काही नवीन प्रदर्शनी बनवल्या आहेत तिथे रनिंग वॉटर बॉडी, धबधबे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, जेणेकरून काय होतं वॉटर बॉडी रनिंग असल्यामुळे आणि डेप्थ असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाणी गरम होत नाही आणि पाणी थंड असल्यामुळे आपसूक प्राणी त्या पाण्यात जाणं प्रेफर करतो। तसं पूर्वी त्या गोष्टी नव्हत्या, तर ह्या गोष्टी केलेल्या आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि जेणेकरून सावली तयार होईल, शेड होईल, प्राण्यांना थंडावा मिळेल अशा पद्धतीचे संपूर्णपणे व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर पर्यटकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी झाडाखाली बसण्यासाठी आसन व्यवस्था केलेल्या आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय आहे, या सगळ्या उपाययोजना आपण केलेल्या आहेत। तर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की राणीच्या बागेत रविवारची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये राणीच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, त्या दृष्टीने पर्यटकांच्या दृष्टीने देखील सर्व तयारी करण्यात आलेली आहे। प्राण्यांची काळजी घेण्यासाठी त्यांची देखील तयारी पूर्ण झाल्याची माहिती स्वतः अभिषेक साटम यांनी दिलेली आहे। कॅमेरामन रोशन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।